नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या या दूध व्यवसायामध्ये आपल्याला जर जास्त काळ त्या ठिकाणी टिकायचे असेल किंवा आपल्या या दूध व्यवसायामधून आपल्याला जास्त नफा हा कमवायचा असेल, तर मग त्या ठिकाणी आपण आपल्या गोठ्यामध्ये आपल्या घरच्या कालवडी तयार करणे हे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, सध्या आपल्याला मार्केटमध्ये खूप चांगल्या कंपन्यांचे त्या ठिकाणी सिमेंट अवेलेबल आहे. यामध्ये कालवडीचे सुद्धा सिमेंट त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहे. तर त्यांचा वापर आपण आपल्या गोठ्यामध्ये असणाऱ्या ज्या काही चांगल्या गायी आहेत तर त्यांच्यामध्ये करू शकतो आणि आपल्या गोठ्यामध्ये नवीन कालवडी त्या ठिकाणी तयार करू शकतो. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या गोठ्यामधीलच या कालवडी ज्या आहेत तर त्या गायी होतात, तर त्या ठिकाणी आपल्याला त्यांचे दुधाचे उत्पादन अतिरिक्त वाढलेले पाहायला मिळते. त्यांची फॅट असेल, एसएनएफ असेल किंवा इतर ज्या काही सर्व गोष्टी आहेत तर त्यांच्यामध्ये सुधारणा झालेली नक्कीच या सिमेंटमुळे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असते. तर त्यामुळे आपण आपल्या या दूध व्यवसायामध्ये आपल्या गायींना चांगल्या क्वालिटीचे सिमेंट जे आहे तर त्यांचा त्या ठिकाणी वापर करणे हे भविष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, मग आपण आपल्या कालवडींना ज्यावेळेस त्यांचा जन्म होतो तर त्यांच्या शरीरासाठी आवश्यक असणारे विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, अमायनो ॲसिड्स असतील, तर या गोष्टी सुद्धा त्यांच्या आहारामध्ये पुरवणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आपण कालवड संगोपन जर त्या ठिकाणी करत असाल तर आपल्या कालवडींचे आपल्याला जर वजन चांगल्या पद्धतीने वाढवायचे असेल, आपल्या कालवडींची तब्येत चांगली ठेवायची असेल, तिला निरोगी ठेवायची असेल किंवा तिची जी काही भूक आहे ती चांगली ठेवायची असेल, तिचे पचन व्यवस्थित ठेवायचे असेल, तर आपल्या कालवडीच्या आहारामध्ये आपण त्या ठिकाणी त्यांना आवश्यक हे जे घटक आहेत तर ते पुरवणे हे खूप महत्त्वाचे असते. मित्रांनो, यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कालवड संगोपनामध्ये आपल्या कालवडींना लवकरात लवकर तयार करण्यासाठी एक औषध सांगणार आहोत. त्याचा वापर जर आपण आपल्या कालवड संगोपनामध्ये केला तर आपल्याला निश्चितच अतिशय सुंदर फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, कालवड संगोपन करत असताना आपल्या कालवडींच्या आहारामध्ये विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, अमायनो ॲसिड्स असतील, तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या पुरवणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, यामध्ये विटॅमिन ए असेल, यामुळे आपल्या कालवडींमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदा होतो. त्यांच्या पेशींची वाढ करण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळतो. विटॅमिन बी कॉम्प्लेक्स जे आहे तर ते आपल्या कालवडींमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी किंवा त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासोबतच विटॅमिन सी असेल, ज्यामुळे आपल्या कालवडींमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी फायदा पाहायला मिळतो. विटॅमिन ई असेल, यामुळे आपल्या कालवडींच्या शरीरावरती आलेला जो काही तणाव आहे तर तो दूर करण्यासाठी फायदा पाहायला मिळतो किंवा त्यांच्या शरीरावरती एक चांगली चमक त्या ठिकाणी आणण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळतो. त्यासोबतच विटॅमिन डी असेल, ज्यामुळे आपल्या कालवडींमध्ये त्यांची हाडे मजबूत करण्यासाठी आपल्याला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तर यांसारख्या विटॅमिन्स जे आहेत तर यांची पूर्तता आपण आपल्या या कालवडींच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करणे हे खूप गरजेचे आहे. तसेच मिनरल्स सुद्धा आपल्या या कालवडींमध्ये अत्यंत महत्त्वाचे असतात. यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस सारखे मिनरल्स असतील की ज्यामुळे आपल्या कालवडींमध्ये त्यांची जी हाडे आहेत तर ती मजबूत त्या ठिकाणी ठेवण्यासाठी आपल्याला फायदा होतो. त्यामुळे त्यांची वजन हे झपाट्याने त्या ठिकाणी वाढवण्यासाठी आपल्याला फायदा हा पाहायला मिळतो. त्यासोबतच इतर विटॅमिन्स असतील, यामध्ये झिंक असेल, कॉपर असेल, कोबाल्ट असेल, आयर्न असेल, आयोडीन असेल, तर हे सुद्धा आपल्या कालवडींचे जे काही चयापचय आहे तर ते व्यवस्थित ठेवण्यासाठी, त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची वाढ करण्यासाठी, एनर्जी देण्यासाठी, त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाचे आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यासोबतच मित्रांनो, अमायनो ॲसिड सुद्धा आपल्या या कालवडींच्या वाढीसाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाचे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अमायनो ॲसिडच्या वापरामुळे आपल्या कालवडींमध्ये त्यांचा जो काही FCR आहे तर तो सुधारण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळतो. आपल्या या कालवडींमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, त्यांचे ओव्हरऑल जी हेल्थ आहे तर ती चांगली ठेवण्यासाठी किंवा त्यांची पेशींची वाढ असेल तर ती व्यवस्थित करण्यासाठी सुद्धा या अमायनो ॲसिड्सचा महत्त्वाचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतो. तर मित्रांनो, यांसारखे फायदे या विटॅमिन्समुळे, मिनरल्समुळे, अमायनो ॲसिड्समुळे त्या ठिकाणी आपल्याला आपल्या या कालवड संगोपनामध्ये पाहायला मिळत असतात. मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे एक औषध सांगणार आहोत की या औषधामध्ये आपल्याला हे जे सर्व घटक आहेत तर ते त्या ठिकाणी पाहायला मिळतील
त्यासोबतच आपल्याला प्रोबायोटिक्स असतील किंवा पेप्टाइड असतील, न्यूक्लिओटाइड असतील, तर यांसारखे सुद्धा अतिरिक्त घटक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत मायक्रोलॅब या कंपनीच्या लिक्विड टोनोबूस्ट या औषधाबाबत. मित्रांनो, या औषधामध्ये आपल्याला 45 प्रकारचे विविध घटक त्या ठिकाणी दिलेले आहेत. यामध्ये विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, अमायनो ऍसिड्स आहेत, पेप्टाइड आहेत, न्यूक्लिओटाइड्स आहेत किंवा प्रोबायोटिक्स आहेत. तर हे जे सर्व घटक आहेत, तर त्यामुळे या औषधाचे जे काही फायदे आहेत, तर ते खूप सारे आहेत. आपण आपल्या या दूध धंद्यामध्ये या लिक्विड टोनोबूस्टचा वापर करणे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण मित्रांनो, हे औषध आपल्या या सर्व पशूंसाठी त्या ठिकाणी अत्यंत फायदेशीर आहे आणि याचे रिझल्ट जे आहेत तर ते देखील अत्यंत चांगले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, या टोनोबूस्ट औषधाचा वापर आपण आपल्या या दूध धंद्यामध्ये आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना त्यांच्या भुकेची कमतरता आपल्याला पाहायला मिळत असतील किंवा आपले हे जे पशु आहेत तर ते चारा कमी खात असतील तर त्या ठिकाणी करू शकतो. आपल्या ज्या पशूंमध्ये त्यांना वजनाच्या वाढीसाठी आपल्याला अडचण येत असेल, आपल्याला त्यांचे वजन हे जलद गतीने वाढवायचे असेल, तर त्या पशूंमध्ये सुद्धा आपण टोनोबूस्ट या औषधाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. तसेच आपण आपल्या या पशूंमध्ये जर त्यांना डिवॉर्मिंग केलेले असेल, तर त्यानंतर सुद्धा आपण या टोनोबूस्ट औषधाचा वापर आपल्या या पशूंमध्ये करू शकतो. किंवा आपण आपल्या या पशूंमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचे व्हॅक्सिनेशन दिलेले असेल, तर त्यानंतर सुद्धा आपण टोनोबूस्ट या औषधाचा वापर करू शकतो. आपल्या दूध देणाऱ्या गायी असतील, त्यांच्यामध्ये आपल्याला जर असे फायदे द्यायचे असतील, त्यांची भूक वाढवायची असेल, पचन सुधारायचे असेल, वजन वाढवायचे असेल, त्यांच्या दुधाचे उत्पादन वाढवायचे असेल, त्यांच्या शरीरावरती आलेला तणाव कमी करायचा असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण टोनोबूस्ट या औषधाचा वापर करू शकतो. आपल्या कालवड संगोपनामध्ये तर या टोनोबूस्ट लिक्विडचे आपल्याला अत्यंत चांगले फायदे हे पाहायला मिळतात. कारण या औषधाच्या मदतीने आपल्या या कालवडींमध्ये त्यांची भूक जी आहे तर ती चांगल्या प्रकारे वाढलेली पाहायला मिळते. त्यांचे पचन जे आहे तर ते चांगल्या प्रकारे सुधारलेले पाहायला मिळते. त्यांना ज्या काही अपचन वगैरे होण्याच्या समस्या असतात तर त्या ठिकाणी कमी झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांचे जे काही वजन आहे तर ते अत्यंत झपाट्याने त्या ठिकाणी वाढताना आपल्याला या लिक्विडच्या मदतीने आपल्या या कालवड संगोपनामध्ये पाहायला मिळत असते. त्यामुळे आपल्याला आपल्या कालवडीचे वजन जर चांगल्या पद्धतीने वाढवायचे असेल तर त्या ठिकाणी आपण या टोनोबूस्ट लिक्विडचा वापर अवश्य करा. तसेच आपल्या या कालवडींमध्ये त्यांच्या पचनाच्या अडचणी आपल्याला दूर करायच्या असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या टोनोबूस्ट लिक्विडचा वापर करा. आपल्या कालवडींमध्ये त्यांच्या शरीरावरती आपल्याला स्ट्रेस न येऊ देण्यासाठी सुद्धा आपण या लिक्विड टोनोबूस्टचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. किंवा आपल्या या कालवड संगोपनामध्ये आपल्याला त्यांच्या जे काही त्वचेची चमक आहे तर ती वाढवायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या टोनोबूस्ट लिक्विडचा वापर करू शकतो. आपल्या कालवड संगोपनामध्ये आपण डिवॉर्मिंग केलेले असेल, व्हॅक्सिनेशन केलेले असेल, आपल्या कालवडी आजारी पडलेले असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांच्यामध्ये या टोनोबूस्ट लिक्विडचा वापर हा करू शकतो. मित्रांनो, मग या औषधाच्या वापरामुळे आपल्या या कालवड संगोपनामध्ये आपल्याला अत्यंत चांगले फायदे हे पाहायला मिळत असतात. मित्रांनो, या टोनोबूस्ट लिक्विडचा वापर आपण आपल्या गाभण गायी असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी करून पहा. त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला अत्यंत चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, टोनोबूस्ट लिक्विडचा वापर आपण आपल्या कालवडींचा जन्म झाल्यानंतर लगेच जरी सुरू केला तरी त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी या औषधाच्या आपल्या या कालवड संगोपनामध्ये पाहायला मिळत नाही. आणि त्यांचे वय हे जवळपास 1.5-2 वर्षाचे होईपर्यंत सुद्धा आपण त्या ठिकाणी कंटिन्यू या औषधाचा त्या ठिकाणी जरी वापर केला तरी सुद्धा आपल्याला अत्यंत चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळत असतात. कारण या औषधाचा वापर आपण आपल्या कालवडींमध्ये जितके जास्त दिवस त्या ठिकाणी कराल तितके चांगले रिझल्ट आपल्याला या लिक्विडचे आपल्या या कालवडींमध्ये पाहायला मिळतील. त्यांची वाढ झपाट्याने होईल, त्यांचे पचन, त्यांची भूक चांगली राहील, त्यांचे जे काही आरोग्य आहे तर ते चांगले राहील, त्यांच्यामध्ये आजारी पडण्याचे प्रमाण कमी होईल, त्यांचे शरीरावरती तणाव येणार नाही आणि त्या लवकर तयार होण्यासाठी आपल्याला फायदा हा नक्कीच मिळेल. त्यामुळे कालवड संगोपन करताना या टोनोबूस्ट लिक्विडचा वापर आपण आपल्या कालवडींमध्ये त्या ठिकाणी अवश्य करून पहा. आपल्याला सुंदर असे रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपण या टोनोबूस्ट लिक्विडचा जो काही डोस आहे तर तो आपल्या कालवडींमध्ये साधारणतः जन्म झाल्यानंतर 5 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे करू शकतो. किंवा ज्यावेळेस त्यांचे वय हे वाढत जाईल तर त्या ठिकाणी आपण या डोस जो आहे तर तो त्या ठिकाणी वाढवणे हे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये 7 ते 8 मिली असेल किंवा 10 मिली असेल
ज्यावेळेस त्यांचे 1 ते 1.5 वर्षाचे वय होईल त्या ठिकाणी आपण 15 मिलीपर्यंत सुद्धा डोस त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि आपण जर आपल्या गायीमध्ये त्या ठिकाणी वापरणार असाल तर त्या ठिकाणी मग आपण 20 ते 30 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या टोनोबूस्ट लिक्विडचा वापर आपल्या गायींमध्ये करू शकतो. मित्रांनो, या टोनोबूस्ट औषधाचे जे काही फायदे आहेत तर ते खूप सारे आहेत. कारण कुठल्याही स्थितीमध्ये आपण या लिक्विडचा वापर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये करू शकतो. आपल्या नवजात जन्म झालेल्या पशूंमध्ये किंवा आपल्या कालवडींमध्ये ज्यांची वाढ त्या ठिकाणी जलद गतीने होत नाही, त्यांची भूक वाढत नाही, पचन व्यवस्थित होत नाही, त्यांच्यामध्ये वारंवार आजारी पडण्याच्या समस्या आहेत, तर अशा सर्व पशूंमध्ये आपण या लिक्विडचा फायदा हा देऊ शकतो. आणि आपल्याला जर कालवड संगोपनामध्ये आपल्या कालवडीला लवकरात लवकर तयार करायचे असेल तर त्या ठिकाणी आपण या टोनोबूस्ट लिक्विडचा वापर करणे हे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोनोबूस्ट या लिक्विडचा वापर आपल्या कालवड संगोपनामध्ये करणे का गरजेचे आहे, या औषधाचे आपल्याला कुठले फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतात, या औषधाचा डोस कसा द्यायला पाहिजे, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपण जर आपल्या गोठ्यावरती कालवड संगोपन करत असाल तर अवश्य एकदा या औषधाचा वापर त्या ठिकाणी करून पहा. आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.